नमस्कार. तर मी आज बनवणार आहे नूडल्स. तर नूडल्स खायला आपणा सर्वांनाच आवडतात, पण तेच नूडल्स जर आपण घरी स्ट्रीट स्टाईल बनवले तर खाणाऱ्यालाही मज्जा येते आणि बनवणाऱ्यालाही खूप छान वाटतं. तर चला, तर त्यासाठी इथे मी काही नूडल्स घेतलेले आहेत. तर आता इथे मी टोपामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता नूडल्स टाकायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये इथे थोडंसं तेल टाकायचं आहे, जेणेकरून नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत. त्यानंतर 4 ते 5 मिनिटं इतके हे बॉईल करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बॉईल करून झाल्यानंतर इथे चाळणीमध्ये आता ते मी निथळायला घेतलेले आहेत. तर आता हे निथळून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पुन्हा एकदा तेल टाकायचं आहे. तर तेल टाकल्यामुळे हे एकमेकांना चिटकणार नाहीत, त्यामुळे आपल्याला तेल टाकायचं आहे. त्यानंतर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आहे कोबी, ढोबळी मिरची, गाजर आणि कांदे. तर आता इथे मी कोबी लांब स्लाईसमध्ये असे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर हे धुवून मी आता निथळायला चाळणीमध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे ढोबळी मिरचीसुद्धा त्याच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ढोबळी मिरचीसुद्धा मी ते लांबमध्ये कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर गाजरसुद्धा मी ते लांबमध्ये स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत. कांदासुद्धा मी आता लांब कट करून घेतलेला आहे. ते भाज्या सर्व आता कट करून झालेल्या आहेत. त्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यानंतर भरपूर असं आपल्याला त्यामध्ये लसूण टाकायचं आहे कट करून. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. त्यानंतर इथे मी गाजर टाकलेलं आहे आणि इथे हे आपल्याला छान 8-10 मिनटं इतकं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर तुम्ही इथे भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार अजून तुम्हाला जर काही दुसऱ्या भाज्या घ्यायच्या असेल तुम्ही ते वाढवू शकता. त्यानंतर इथे आता ढोबळी मिरची आणि कोबी टाकायचा आहे आणि हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये इथे अर्धा चमचा इतकं मी काळी मिरी टाकलेली आहे. त्यानंतर इथे मी नूडल्स मसाला वापरलेला आहे, तर तो टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा छान आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे. तर पुन्हा एकदा अर्धा ते 1 मिनिट इतकं आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बॉईल केलेले आपल्याला नूडल्स टाकायचे आहेत. तर नूडल्स एकदम छान असे मोकळे सुटसुटीत आपले झालेले आहेत, कुठेही चिटकलेले नाही आहेत. आता हे मी आता कलत्याच्या साहाय्याने आणि चिमट्याच्या साहाय्याने एकदा छान मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर इथे पुन्हा एकदा मी थोडासा मसाला जो राहिलेला तो टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. ते छान आता आपले मिक्स करून झालेले आहेत. आता इथे एका ताटामध्ये मी ते काढून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा इतकं ऑरेगॅनो टाकलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला शेजवान सॉस आणि हे आपले तयार झालेले आहेत. आता हे आपले सुपर यम्मी नूडल्स तयार झालेले आहेत. तुम्ही हे नक्की ट्राय करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.